मराठी शाळा वाचवण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन AISF यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी अमरावतीत शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। राज्य सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले। विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा बंद ठेवत महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत संविधानाचे पुस्तके हातात घेऊन मोर्चात सहभाग घेतला। मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत शाळाबंदीच्या निर्णयाचे दुष्परिणाम समाजासमोर मांडले आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत। कमी पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, पटाच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरवणारे धोरण मागे घ्यावे, तसेच शाळा समायोजनाचे शासन निर्णय रद्द करावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कामांवर नियुक्त करू नये, हिंदी विषय सक्तीचा लागू करू नये आणि केरळ राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पदवीपर्यंतचं शिक्षण हे पूर्णपणे मोफत करावं अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे। मोर्चानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना सादर केलं असून शासनाने तातडीने निर्णय घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। की महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी 18,000 महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय विद्यार्थी विरोधी असून सामान्य माणसांनी जर मराठी शाळा बंद पडल्या तर त्यांनी शिकावं कुठं, हा गंभीर प्रश्न आज जनसामान्य पुढे ठेपलेला आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी शिक्षणाची चळवळ चालू केली, त्यांनी सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी संघर्ष केला। आज त्याच महाराष्ट्रामध्ये मात्र हे महाराष्ट्राचे जे फडणवीस सरकार आहे ते सरकार मराठी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेत आहे तो निर्णय आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आमची मागणी आहे की शासनाने जो 18,000 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनद्वारे आणि विद्यार्थी आणि पालकांद्वारे ही लढाई आम्ही अशीच चालू ठेवू आणि या सरकार जोपर्यंत हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही झुकणार नाही। आमची रस्त्यावरची लढाई ही अशीच चालू राहील। आतापर्यंत कोणत्या शाळा बंद नाही झाल्या? बऱ्याचशा झाल्या। हा, आणखी एक सांगायचं की अमरावती जिल्ह्यातील 225 पेक्षा शाळा या बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा शाळा या बंद झालेल्या आहेत। या मोर्चापूर्वी आम्ही ज्या अमरावती जिल्ह्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या 225 शाळा आहे त्या बऱ्याचशा शाळांमध्ये जाऊन आम्ही भेट दिली। तिथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि तिथे जर त्या मला सांगा तर त्या गावाचा लोकसंख्या दरच कमी असेल, जन्मदरच कमी असेल तर तिथे पटसंख्या कशी वाढणार? हे सरकार म्हणते पटसंख्येच्या नावाखाली ही शाळा बंद करणार। मला सांगा, जर पटसंख्येच्या नावाखाली त्या गावातील तुम्ही जर शाळा बंद केली तर त्या विद्यार्थ्यांनी शिकायचं कुठे? म्हणजे हे सरकार त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा घाट घालत आहे आणि AISF या विरोधात आतापर्यंत ही लढत होती, लढत राहील आणि यापुढेही सरकारला जोपर्यंत हा निर्णय मागे घेणार नाही शाळा बंद करण्याचा तोपर्यंत AISF लढत राहील।